परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रत्नापूर परिसरातील टोल नाक्यावर सध्या वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्या रस्त्यासाठी वाहनधारकांकडून टोल आकारला जात आहे त्याच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप करण्यात आलाय. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोकाही वाढलाय. रस्त्याची अशी अवस्था असताना वाहनधारकांकडून टोल वसुली का केली जात आहे असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर अशोकराव काळे यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देऊन रत्नापूर टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होत नाही, रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित आणि प्रवास योग्य केला जात नाही, तोपर्यंत टोल वसुली सुरू करू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग शुल्क वसुली नियम 2008 आणि महामार्गाच्या देखभाल व सुरक्षिततेच्या मानकांचा विचार करून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनानं या मागणीची दखल घेऊन टोल वसुली बंद केली नाही आणि रस्त्याची तातडीनं दुरुस्ती केली नाही तर लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ज्ञानेश्वर काळे यांनी दिलाय. आता प्रशासन आणि संबंधित महामार्ग प्राधिकरण या मागणीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.